हा सर, काय सांगाल तुम्ही? आंदोलनाचा इशारा देत आहेत, काय सांगाल? ज्या पद्धतीने डोलेगाव या आमच्या भेवंडी तालुक्यामध्ये शक्ती ग्रुप कपिल पटेल नामक हा जो भूमाफिया आहे याने आमच्या येथील असलेल्या आदिवासी बांधवांवरती ज्या पद्धतीने सरकारी जागेत असलेली आमची घरं तोडून तिथे मोठ्या प्रमाणात वेअरहाऊस निर्माण केले, याच्या विरोधात आज मी हे जे काँग्रेस पक्षाच्या आणि अनुसूचित जाती जमातीचा अध्यक्ष म्हणून या सर्व घटनेचा मी निषेध म्हणून येत्या सप्टेंबर महिन्यात 15 तारखेला याच्या विरोधात जन प्रक्षोभ आंदोलन आम्ही ठाणे जिल्हा अधिकारी यांच्यासमोर करणार आहोत। कारण वर्षानुवर्षे ज्या पद्धतीने आमच्या आदिवासी बांधवांवरती अन्याय करण्याचं कट कारस्थान ज्या पद्धतीने येथील असलेल्या गुजराती व्यक्तींनी भूमाफियांनी आमच्या समाजावर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचा धडा शिकवण्यासाठी आम्ही रस्त्यावरती येणार। आणि माझं येथील असलेल्या प्रशासनाला, येथील असलेल्या तहसीलदाराला, येथील असलेल्या जिल्हाधिकाऱ्याला, प्रांतांना माझा सवाल आहे, अशा पद्धतीने भूमाफिया आमच्या भेवंडी तालुक्यात हौदोस मांडत असताना तुम्ही कसे काय डोले बंद करून ठेवू शकता? आमच्या येथील एसपींना सुद्धा सवाल आहे, अशा पद्धतीने जर हौदोस मांडणारा भूमाफिया आमच्या भेवंडी तालुक्यात असताना तुम्ही सुद्धा कशा पद्धतीने इथे डोले मिटू शकता? मी सर्व जनतेचे प्रश्न जिल्हाधिकारी असतील, मुख्यमंत्री असतील यांच्यापर्यंत पोहोचवलेले आहे। तरी सुद्धा जर न्याय मिळत नसेल तर आम्हाला रस्त्यावर येण्याशिवाय कुठला पर्याय उरलेला नाही। राहुलजींचा संदेश आहे, जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे जनतेला न्याय द्या। न्याय देण्यासाठी आम्ही रस्त्यावर येणार। येत्या 15 तारखेला जनप्रक्षोभ आंदोलन आम्ही या भूमाफिया विरुद्ध उभारलेला आहे आणि तो मोठ्या प्रचंड संख्येने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार, हे सांगण्यासाठी मी तुमच्या न्यूज चॅनलद्वारे संवाद करत आहे। आणि